वेगवेगळे मानव तुम्ही वर्ग 7वी 8वी 9वी 10वी कधीतरी वाचलं असेल. एप मानव, होमो नेंडरथॅलिस किंवा त्याचे आणखी वंशज होमो सॅपियन वगैरे जे आपला अर्लिएस्ट वंशज आहे. म्हणजे इथपासून पूर्ण जे काही मानवी जीवन होतं, ठीक आहे, प्रागैतिहासिक कालखंडामध्ये त्या मानवी जीवनाला एक वलय किंवा एक शिस्तबद्धता कधी आली किंवा मानवी जीवन शिस्तबद्ध कधी झालं किंवा मानवी जीवन मूल्यांमध्ये कधी बांधलं. मूल्य म्हणजे व्हॅल्यूज, इथिक्स, त्याचे नियमावली किंवा जीवन जगण्याची पद्धत हे कधी आणि नेमकं कोणत्या कालखंडामध्ये बांधली गेली याचे 2 टप्पे पडतात. मानवी जीवनामध्ये पहिला त्याची रानटी अवस्था ध्यानात घ्या. म्हणजे मानव जेव्हा या पृथ्वीवर आला, सजीव सृष्टीवर आला, उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये, म्हणजे आता मानव नेमका आला कसा हाही एक गंभीर विषय आहे. म्हणजे नुसतं तेवढंच जरी शिकतो म्हटलं की मानवाची उत्क्रांती कशी झाली किंवा मानव आला कसा, डायरेक्ट मानव तर आला नाही, डायरेक्ट हात पाय त्याला असं काही झालं नाही. पण ही एक काय होती, इव्हॉल्युशन होती, उत्क्रांती होती. म्हणजे आधी आपण जलजीव होतो, नंतर आपण बाहेर आपली मानव वस्ती तयार झाली, जंगल, प्राणी वगैरे वगैरे हे सर्व. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येकाचे जीन हे वेगवेगळे आहे, पण हे जीन मूळ जीनमधूनच उत्पन्न झालेलं आहेत. म्हणजे जे मूळ जीन आहे त्या मूळ जीनमधून काय झालेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे, विकसित झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की जो मूळ जीन होता त्या मूळ जीनमधूनच हे काय उत्पन्न झालेलं आहे किंवा विकसित झालेलं आहे. आणखी एक रानटी अवस्थेमध्ये हे मानव जो आहे हा मानव कशा पद्धतीचं जीवन जगत होता. रानटी अवस्थेमध्ये असभ्य जीवन जगत होता, असंस्कृत जीवन जगत होता. म्हणजे याची सभ्यता काय होती तर हा स्वतः असभ्य होता, ठीक आहे. संस्कृती काय होती तर असंस्कृत होता, ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, म्हणजे आताही तुम्हाला वाटेल की हिस्ट्री चालू आहे की जॉग्रफी चालू आहे, पण हे हिस्ट्री नाही, जॉग्रफी नाही, तर भारतीय संविधानाची जे काही ऐतिहासिक तथ्य किंवा हिस्टॉरिकल अंडरस्पिनिंग आहे ते समजून घेत आहे आपण की नेमकं संविधानाची व्याप्ती कशा पद्धतीनं वाढली ते किंवा कशा पद्धतीनं संविधानाची गरज भासली. मग जेव्हा संविधान अस्तित्वात नव्हतं किंवा जेव्हा संविधानच इथं निर्माण झालेलं नव्हतं तेव्हा मानवी जीवन कशा पद्धतीने होतं. तर मानव 2 अवस्थेमध्ये राहत होता. एक रानटी अवस्थेमध्ये जेव्हा तो स्वतः काय होता, असभ्य होता. सभ्यता म्हणजे काय, सिव्हिलायझेशन. त्याला माहीत नव्हती सिव्हिलायझेशन, संस्कृती, कल्चर काहीच माहीत नव्हतं, ना कोणते संस्कार त्याच्यावर होते, म्हणून तो काय होता, असंस्कृत होता, ठीक आहे. म्हणजे सिव्हिलायझेशन नाही, कुठली संस्कृती नाही, कुठले त्याच्यावर म्हणजे कुठल्याच गोष्टीचा प्रभाव नाही, ठीक आहे. एकदम ब्लँक माइंडेड, ठीक आहे. याच्या पलीकडे त्याचं वर्णन जर करतो म्हटलं की त्याचा पेहराव काय, खानपान काय, तर याच्यावरही एक वेगळा तुम्हाला एक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तर हे आपण जॉग्रफीमध्ये पण करू शकतो, पण इथे आपण एवढ्यापुरतं समजून घेत आहे की त्याला फक्त इंटरलिंक करतो आहे पॉलिटिशी, संविधानाशी, राज्यघटनेशी, राज्यव्यवस्थेशी, समजत आहे. त्यामुळं हा असंस्कृत असभ्य असलेला मानव रानटी जीवन जगत होता. रानटी म्हटलं की एक डोळ्यापुढे पिक्चर आला पाहिजे, काय की तो जंगली प्राण्यासारखा दिसणार, म्हणजे अंगावर त्याच्या केस वगैरे, म्हणजे तो कालखंड, ठीक आहे. मग त्या प्रत्येक कालखंडाचा हजारो वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये पासआउट होईल. तिथपर्यंत तो कसा राहील तिथपर्यंत असभ्य असंस्कृतच राहील. पण त्याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे की त्याच्या अंगावर कुठलेच कपडे नाही, म्हणजे काय, तो निर्वस्त्र राहील. त्याला दाढी, सेविंग असं करता येते, हे करता येते, काहीच याचीच काही कल्पना नाही, कारण तोही वाढलेलं, डोक्यावरचे केस वाढलेलं, त्याला काहीच कल्पना नाही. मग तो काय करेल या रानटी असभ्यतेमध्ये किंवा रानटी या संस्कृतीमध्ये तो शिकत असताना, जगत असताना जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या सोबत घडणाऱ्या जे दिनक्रिया आहेत यातून त्याचं काय झालं, इव्हॉल्युशन झालं, उत्क्रांती झाली, तो सुशिक्षित बनत गेला. जसं जेव्हा त्या रानटी असभ्यतेमधून बाहेर निघाला तर त्याला दुसरे मानव भेटले, तेही तसेच भेटलेत. अर्थात त्यांचा एक ग्रुप ऑफ पीपल बनला. म्हणजे मानव हा एकटा जीवन जगण्याऐवजी आत्ता या कालावधीत तो कसा जगून राहिला, वस्ती किंवा तांडा, वस्तीमध्ये जीवन जगून राहिला. म्हणजेच काय, सभ्यतेमध्ये एक चेंज झाला, त्याला वस्ती भेटली म्हणजे काय, ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे तो गँगमध्ये जगायला लागला. गँग म्हणूया त्याला इंग्रजीत, म्हणजे काय, ग्रुप ऑफ पीपल, ठीक आहे. मग ते गँगमध्ये राहायला लागले एकत्रित. मग या गँगमध्ये राहत असताना टोळी म्हणतात त्याला, तू मराठीत, इंग्रजीत त्याला गँग म्हणतात, मराठीत टोळी. तर त्या टोळ्यांनी तो एकत्र राहिला, ठीक आहे.
म्हणजे त्यांच्या टोळ्या बनल्या, या भागात वेगळ्या टोळ्या, त्या भागात वेगळ्या टोळ्या, त्या भागात, अशा मग टोळ्या बनल्यात. कारण सर्वांजवळ काही असे सेलफोन नव्हते आजच्या काळातल्यासारखे की हॅलो कुठं आहे तू काय वगैरे, असंही काही नाही. मग टोळ्यांनी हे ग्रुपमध्ये एकत्र राहायला लागले. मग प्रत्येक टोळी आपापली स्वतःची संस्कृती, आपापली स्वतःची कल्चर, सिव्हिलायझेशन, शिकार करण्याची पद्धत आणि सर्व काही गोष्टी विकसित करायला लागली. मग ती टोळी एका स्थिर जीवन जगत नव्हते, म्हणून यांचं मानवी जीवन या काळात कसं होतं तर अस्थिर होतं. कसं होतं? अस्थिर होतं. स्थिर जीवन तो जगत नव्हता, स्थिर वस्ती त्याची नव्हती, म्हणून तो भटकंतीचं जीवन जगत होता. कसं? भटकंतीचं. या भागातून त्या भागात भटकायचं, त्या भागातून या भागात भटकायचं, जंगली जीवन जगत होता आणि तो फक्त नुसता भटकत होता. ठीक आहे, म्हणजे त्याचं स्थिर वस्ती कुठेच नव्हती. भटकंतीचं जीवन जगत असताना त्याचं घर दार, निवासस्थान, बायको, लेकरं याला तेवढी भावनाच त्याच्याकडे नव्हती, तेवढा माइंड एम्पॉवरमेंट त्याचा झालेला नव्हता. म्हणजे मेंदू विकासाच्या या प्रक्रियेमध्ये तो फार मागे राहिलेला होता, कारण मस्तिष्क विकासाचा तो टप्पा त्याने गाठलेला नव्हता की जो आजच्या तारखेत आहे. समजलाय? त्याला भावना नव्हत्या, त्याला हसू येत नव्हतं, त्याला रडू येत नव्हतं, कारण भावनाच नाही. त्याला बायको, लेकरं, भाऊ बहीण असं काहीच कल्पना नव्हती, कारण त्याच्याकडे इमोशन्स नाही, त्याला नाते नाही. मग काय? नैसर्गिक प्रजननाची जी पद्धत आहे त्या प्रजननाच्या पद्धतीतून पुरुष आणि स्त्री या लिंगांमध्ये नवीन जनरेशन निर्माण व्हायचं. माहीत नाही कोण कोणाचं कोण. प्राण्यांमध्ये कळते का कोण आई बाबा, कोण भाऊ बहीण, काका काकू, काही कळते का? नाही ना. मग तेच सभ्यता आहे, कारण आपण रानटी प्राणीचं असभ्य जीवन जगत होतो. आपण रानटीच होतो, जंगली होतो. मग आता जंगली प्राणी किंवा पाळीव प्राणी कोणाला कळते का? काही नाते करते का कोणाला? नाही, कारण त्यांच्या मस्तिष्क विकासाच्या टप्प्यामध्ये डार्विनच्या सिद्धांतानुसार ते मागे राहिले. सांगायचं तात्पर्य काय की त्यांना तेवढा मस्तिष्क विकास त्यांचा झालेला नाही, म्हणजेच काय, त्यांना त्या भावना नाही ज्या आपल्याकडे आहे. मग प्रगतीच्या या टप्प्यामध्ये आपण पुढे आलो, म्हणून आजच्या तारखेत आपल्याला कळते की हे भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, फलाना फलाना, भावना आल्या, इमोशन्स आल्या. पण या मानवाला तसं काही नव्हतं, त्यामुळे ते वस्ती किंवा टोळ्यांमध्ये जीवन जगत होतं. टोळ्यांमध्ये जीवन जगत असताना ते विशेषतः भटकंतीचं जीवन जगत होते. ध्यानात ठेवा, भटकंती म्हणजे काय? इथून तिथे भटकायचं, या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून जंगलांमध्ये फिरायचं. म्हणजे त्याचं एक स्थिर जीवन कुठेच नव्हतं. स्थिर जीवन त्याला नसल्यामुळे भटकंतीचं जीवन होतं. आणि भटकंतीच्या जीवनामध्ये त्याला दैनंदिन उपभोगासाठी जे साधनं लागतील ते त्याच्यासोबतच ठेवणे आवश्यक होतं. आता याला माहीत नव्हतं की असे भांडे ठेवावे लागतात आणि हे पिठाची पिशवी, डबा, टिफिन असं काहीच माहीत नाही, कारण त्याच्याकडे काही नव्हतंच ते सोर्सेस. मग निसर्गातून जे सोर्सेस मिळेल त्यावर त्यानं जीवन जगण्याचा निर्णय केला किंवा निर्धार केला. कारण आधी आपण जंगली, याच्याही आधीच्या अवस्थेमध्ये, मानवाच्या या प्रगतीच्या अवस्थेमध्ये आधी आपण फक्त प्राणी जीवन जगत होतो. मानवापेक्षा आपण म्हणजे मॅन इज द ओरिजिन ऑफ मंकी म्हणतो ना आपण, म्हणजे माकडाचं जीवन जगत होतो. ठीक आहे, या झाडावरून त्या झाडावर, कारण आपण जमिनीवर उतरलं नव्हतं, आपल्याला कळत नव्हतं. एप मानव ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, पण त्याचाही एक वेगळा इतिहास आहे. मी तुम्हाला जॉग्रफीमध्ये फार डिटेल्समध्ये सांगेल, कारण तिथे मानवाची उत्क्रांती आपल्याला बघायची. इथं फक्त मी त्याला राजकीय दृष्टिकोनातून किंवा आपल्या सिलेबसमध्ये पॉलिटीच्या दृष्टिकोनातून पाहत आहे, ना की तुम्हाला फिजिकल जॉग्रफीच्या किंवा भूगोलाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. कारण तिथं पाहिलं तर तिथं तुम्हाला मला ते थेरीज सांगावं लागतील, जे मी बोलत आहे ना आता की डार्विनचा सिद्धांत किंवा थिअरी ऑफ इव्हॉल्युशन वगैरे, हे तुम्हाला तिथं मला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत डिटेलमध्ये सांगावं लागेल, किंवा मानवी विकासाचे प्रगतीचे टप्पे तिथं तुम्हाला स्टेजेस सांगायला लागेल, आणि कोणत्या स्टेजमध्ये काय मानव वगैरे तिथं बोलूया आपण. ठीक आहे, इथं फक्त याला राजकीय दृष्टिकोनातून आपल्या संविधानाशी याला फक्त अटॅच करतो आपण. ठीक आहे, की भटकंतीचं जीवन, टोळ्या, वस्ती या स्वरूपात ते रानटी, असभ्य, असंस्कृत मानव जीवन जगत होता. झालं क्लिअर? मग हे जीवन जगत असताना जंगलातून किंवा भटकंतीमध्ये जे काही मिळेल तो खात होता. कंदमुळांचं जीवन तो जगत होता. ठीक आहे, कंदमुळांमधून फळ, फ्रूट्स, जे काही त्याला म्हणजे त्याच्या मेंदूला जे पटेल की हे खाण्यायोग्य आहे हे खाण्यायोग्य नाही, तो खात होता. मे बी समजा एखाद्या वेळेला एखादा पाषाण किंवा दगड आला, त्याने चावून बघितला असेल, उदाहरणादाखल देतो आहे, समजायसाठी सांगतो आहे, तर त्याला ते समजलं की नाही, हे आपण खाऊ शकत नाही. याचा अर्थ काय की हे आपल्या खाण्यायोग्य नाही, म्हणून त्याने ते डोक्यात फिट केलं की असं दिसलं तर खायचं नाही.
मस्तिष्क विकासाची प्रगतीचे टप्पे पहा, म्हणजे मेंदू विकासाचे प्रगतीचे टप्पे पहा. आणि याच्यावर सखोल विवेचन करणारा फक्त डार्विन, चार्ल्स डार्विन एकच व्यक्ती आहे की त्याने मानवी जीवनाचे हे प्रगतीचे टप्पे सांगितलेले आहे आणि अभ्यासपूर्ण सांगितलेले आहे. समजलंय? मग धीरे धीरे त्याला कंदमुळं मिळालेत वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही हे वाचलं असेल 5वी 6वी 7वी 8वी मध्ये. तेच मी तुम्हाला सांगतो, फक्त थोडंसं आपल्या विषयाला टच करून त्याला सांगतोय, बाकी काहीच नाही. ठीक आहे. मग भटकंतीचं हे जीवन जगत असताना तो मानव धीरे 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 जंगलामध्ये शिरला, अर्थात घनदाट जंगलांमध्ये शिरला, जिथे त्याला प्राण्यांशी त्याचं म्हणजे भेट झाली किंवा प्राणी दिसलेत किंवा प्राण्यांना ते दिसलाय. आता प्राण्यांना रोजच सवय काय, प्राणी पाहायची, वाघाला वाघ पाहायची, ह्याला हत्तीला हत्ती, हरणाला हरण, म्हणजे रोज त्याला दिसते की हे प्राणी आहे आपल्यासारखेच आहे, मग त्याला जे खायचं ते खाईल, बाकी नाही पटलं नाही खाणे. म्हणजेच काय, वाघ एकशिंगी गेंड्याला खाऊ शकणार नाही, कारण गेंडा त्याला फाडून काढेल, बरोबर आहे, म्हणून वाघ गेंडा दिसला की पडून जाईल, बरोबर ना. पण बिचारा गरीब हरिण दिसला तर तो खाऊन टाकेल, डाव मारेल, कारण हरणाला वाघाला खाता येत नाही, वाघ सहजच त्याला खाऊन टाकेल. मोठा हत्ती दिसला, असं काही दिसलं तर तो पडून जाईल, कोण, वाघ. सांगायचं तात्पर्य हे की यांचं एक नैसर्गिक जे काही जीवन चक्र आहे, निसर्ग चक्र आहे, त्या चक्राच्या आधारे यांचं जीवन चालू होतं. याच्यामध्ये मानवाने हस्तक्षेप केला, अर्थात काय, त्याला माहीत नाही की हे जंगल प्राण्यांचं आहे, तो बिचारा शिरला आहे. आणि तो शिरल्यानंतर त्याला दिसलं की हे प्राणी, मग त्याने बघितलं की आपण वेगळे आहो, आपण असं चालतो, तसं चालतो, असं चालतो, तो वेगळा आहे, त्याला 2 हात 2 पाय आणि त्याचं ते सुडे दात वगैरे वेगळंच आहे. मग याला कळलं की हे कोणीतरी वेगळं आहे. अर्थातच काय, मानव आणि प्राणी यांचा एक संघर्ष या कालखंडामध्ये झालेला पाहायला मिळेल. ठीक आहे. तिथपर्यंतही मानवाची रानटीच अवस्था होती, कारण आपलं जंगल अधिवास जिथपर्यंत आपला सुटत नाही तिथपर्यंत आपली अवस्था कोणती, तर रानटी अवस्था, राईट. ठीक आहे. मग इथे जेव्हा कॉन्फ्लिक्ट झाला कोणाशी, प्राण्याचा मानवाशी, मानवाचा प्राण्यांशी, तेव्हा प्राण्यांनी, समजा एखाद्या प्राण्याने, मी उदाहरणादाखल तुम्हाला आणखी समजायण्यासाठी फक्त सांगतो आहे, ठीक आहे, असंच झालं असेल हे नाही, पण प्राण्यांनी जेव्हा त्या टोळीमधल्या एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकलं, आता कसं खायचं, काय खायचं हे प्राण्याला सांगायचं काम नाही, कारण ते हिंस्र प्राणी आहे. शिकार हे त्यांचा मूळ व्यवसायच आहे, त्यांचा खाण्यापिण्याचा सोर्सेस आहे त्यांचा, शिकार करून जगणे. ते काय असं पोळी भाजी करून खाणार का, नाही ना, मग काय करेल, शिकार करून. मग ह्यांना काहीच नाही, हातात ते काहीतरी काडी किंवा कुठलं तरी एखादं मेलेल्या जनावरचे लाकूड म्हणजे हड्डी, ठीक आहे, हाड हातात घेऊन असंच ते जगत होता, जे जे सापडेल ते खात होता मानव. आणि हा प्राणी मात्र डायरेक्ट त्याच्या सुड्या दाताने आपला जीव घेऊन डायरेक्ट आपल्याला खाऊन टाकणं वगैरे वगैरे, मग नंतर सर्व मिळून त्याचं मांसभक्षण करणे, कारण हे मांसभक्षी होते. तिथपर्यंत आपण मांसभक्षी नव्हतो. समजलंय काय म्हणायचं? ठीक आहे. मग आपण शाकाहारीच होतो. मग जेव्हा आपण डोळ्यांनी, म्हणजे बाकीच्या माणसांनी, त्या भटकंती करणाऱ्या जंगली प्राण्यांनी, माणसांनी बघितलं, म्हणजे आपलेच ते वंशज आहेत किंवा आपण त्यांचे वंशज आहोत पुढचे, ठीक आहे, त्यांनी बघितलं की सोबतचा एक गडी आपला ठार झाला. कसा खाल्ला, काय खाल्ला, डोळे भरून बघितलं आणि मागे सारले. म्हणजे यांना कळलं की हे असं केलं तर तसं होते, तसं केलं तर असं होते. मग त्यांनी डोळ्यांनी बघितल्यावर त्याला कळलं की हे अशा पद्धतीचा याने आपल्यावर अटॅक केला. आपल्यावर अटॅक केल्यानंतर आपला हल्ला करून आपल्याला फिनिश केलं. पण यांना कुठे एक प्रकारचाही रडू आला नाही की अरे माझा गडी गेला आणि वाघाने खाल्लं, कारण याच्याकडे ते भावनांचा विकास झालेला नव्हता, म्हणजे इमोशन्स त्याच्याकडे नव्हत्या. त्यामुळे त्याला टाकून ते चालले गेले पुढे, काय हरकत नाही. म्हणजे एक मेला आपल्यातला, याचं 1% दुःख नाही. समजलं काय म्हणायचं? कारण आपणही तसेच होतो, आपणही तसेच होतो, म्हणजे आपणच आहेत ते, जे मी सांगत आहे ते आपणच आहेत. ठीक आहे. पुढच्या टप्प्यामध्ये पुन्हा असंच कधीतरी झालं असावं दुसऱ्या एखाद्या XYZ प्राण्याने, म्हणजे त्याला कळलं यार हे पण असाच करते, तोही कसाच करते, म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये एक विकास झाला की सर्वच प्राणी अशा पद्धतीने आपल्याला खातात, मग आपल्या संरक्षणासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल.